तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये. तर आज आपण ब्लॉग्स टाकणार आहोत. हे मागे जे आपल्याला दिसते सगळ्या स्टॉकच्या गाड्या. आज आहे संडे, पण संडेला सगळ्याला सुट्टी असते मित्रांनो, पण आज आम्हाला सुट्टी अजिबात नसते. प्रत्येक संडेला यायचं. या सगळ्या गाड्या दिसत्या, सगळ्या टकाटक खटाखट लावून घ्याव्या लागतात. हे बघू शकता मागे पीडीए इंचार्ज अक्षय घाटे सर, हे ह्यांच्या निदर्शनाखाली सगळं काम केलं जातं. तर इथं बघा आमचा मित्र सचिन जारगड कसला स्माल येते खतरनाक. तर आज माहित नाही भावानं, अजून 2 तास असलं त्याला निघणार, असलं घाम निघणार आहे. अक्षय सरांनी सगळे गुतावलेत आज. कॅप्टन टोपी हो का, नाच काम कॅप्टन अंपायर. आणि इथं बघा का माझा चष्मा, सचिनची टोपी, सगळ्याच वापरतो घेऊन बघा आमदारासारखा बसलाय. आता एसी लावून आम्ही उन्हात तळतोय. आज मित्रांनो या सगळ्या गाड्या ज्या दिसतात सगळ्या गाड्या लावणार आहे. ह्याच ड्रायव्हर नाही, प्रत्येक ड्रायव्हर मित्रांनो आमचं हेच काम असतं. सगळ्या स्टॉकच्या गाड्या आम्ही क्लिअर करत असतो. हा सगळा स्टॉक एका लाईनीत लावून घेत असतो. तर तुम्हाला दाखवणार स्टेप बाय स्टेप की आम्ही पंचची वेगळी लाईन, नेक्सॉनची वेगळी, हॅरियर, सफारी सगळ्या वेगवेगळ्या लाईन असतात मॉडेल वाईज. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दाखवणार. तर बघूयात आपण गाड्या कशा प्रकारच्या आपण लावतोय. चला, सुरुवातीला भेटणार आहोत राहुलला. राहुल काय चाललंय रे तुझं? चॅटिंग करतोय का मोबाईल स्विच ऑफ नाही का नाही तुझा? अरे मोबाईलने गोली धोका दिला, स्विच ऑफ झालाय. बाबा तुला म्हटलेलं मोबाईल बदल. पोरगे सारखं बाबा पोरगीने धोका दिला तसं ग, मोबाईलने पण दिला. गुली गा मग किटिंग गुगल. हे बघू शकता मित्रांनो, घाटे सरांची ती पळापळी चालली. कष्टाचं काम आहे मित्रांनो, उन्हात थांबायचं इट्स नॉट अ जोक. लय मित्रांनो बेकार होत असते. इथं बघा सगळा गाड्यांचा स्टॉकच्या किती चाव्या आहेत. भावानं ही बॉक्स मला चारी वन टाइम उचलत नव्हते, एवढ्या मोठ्या प्रमाणात चाव्या आहेत. इथं कमीत कमी 150 ते 150-200 गाड्या असतील आरामात इथं. हे बघा आमचे अक्षय सर आम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स करतात, चाव्या हुडकून पण देतात. त्याच आमचं काम फक्त एकच, नुसत्या गाड्या लावायचं, एवढंच काम आमचं. हे बघू शकता आमचं स्टॉक यार्ड किती चांगल्या प्रकारचं आहे. व्यवस्थित गाड्या सगळ्या लावलेल्या आहेत ऑलरेडी. पण आता रविवारचं प्रत्येक रविवार एकच काम, सगळ्या गाड्या टाकाटक खटाखट लावून घ्यायच्या. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारची चावी असते. जेव्हा तुम्ही हे 2 बटन्स सोबत दाबणार तेव्हा ही गाडी अशी वराडती. तेव्हा आम्हाला कळतंय नेमकी गाडी कुठं असते. अशा सगळ्याच गाड्यांची चाव्या घ्यायच्या ना अशा गाड्या हुडकायच्या. आता ही गाडी अशी अनलॉक केल्यानंतर मित्रांनो गाडी उघडली जाते. सुरुवातीला इग्निशन ऑन करून पहिल्यांदा काचा खाली घ्यायच्या मित्रांनो. काय होतं, जर काचा खाली जर घेतल्या नाहीत मित्रांनो गाडीला तर काय होणार नाही, पण आमचं तेल निघणार हे 100%. त्यामुळं गाडीच्या काचा अशा प्रॉपर खाली घ्यायच्या, चावी व्यवस्थित ठेवायची. परत इग्निशन चालू केलेलं बंद करायचं, बॅटरी उतरली नाही पाहिजे. म्हणजे काय होतं, गाडीतली गरम हवा सगळी बाहेर निघून जाते आणि गाडी चालवायला त्रास होत नाही. डबल कॅप्टन आणि हा सिंगल कॅप्टन. राहुल आम्हाला पाण्याचा 1 गोट जरी दिला तरी मोठं उपकार होतील. थँक्यू. राहुल लय हँडसम दिसतोय आज. कस काय? अरे हो सचिन सर एवढा का भडकलाय? भादव्यात कशी कुत्रीच्या मागे कुत्रे लागते तसं काम झालं मग आता. सचिन सर एवढं वैतागू नका. झापक झोपक बच्चा. आता बघा आमचं खरं काम चालू झालं. आता इकडच्या गाड्या तिकडं म्हणजे सगळ्या वळीनं गाड्या लावायचं काम चालू झाले. हे बघा सगळे कशी गोळा झाली ती. आता सगळी पंची लाईन वेगळी, सगळी लाईन वेगळी असणार आहे. कॅप्टन बघा सगळं कसं लाईनीनं गाड्या लावायचं काम चालू आहे. या सगळ्या गाड्यांवरती चाव्या ठेवून झालेल्या आहेत सगळ्या गाड्यांवर. राहुल तर का चष्मा काढायचं नावच घ्या ना. राहुल्या चष्मा काढा काय घेणार आहे? अरे आपला बाप वरण कसला टाकतोय त्यामुळं आपण तापाय नका. ऍडव्हेंचर आलो काही सगळं ॲडव्हेंचर अकॉम्प्लिश सगळं स्टेप बाय स्टेप सगळ्या गाड्या लावल्या जातात. बघा त्या गाड्यांच्या बघा कशा तुताऱ्या वर करण्यात आलेल्या आहेत. सचिन गाडी लॉक होती ना?
मित्रांनो बघा, तुमचा एक जरी दरवाजा ओपन असेल तर गाडी लॉक होणार नाही, तुम्हाला इंडिकेशन लगेच देत असतं मित्रांनो. ही टाटा आपल्या गाडीची ही एवढी सेफ्टी घेत असतं मित्रांनो. तुमचं एक जरी दरवाजा टेलगेट जरी ओपन असलं तरी गाडी लॉक होणार नाही, ते तुम्हाला लॉक करण्यासाठी सांगत असते मित्रांनो. गाड्या लावायचं म्हणजे सुखाचा धंदा नाही रे, त्याला निघते त्याला. सकाळी आल्या आल्या केस उभा होती, आता केस पडल्यात माझी. हे बघा कसे चालले ट्रेनिंग. नाद खळा मला तर नुसते पळवते देव काही. ही सिनियर असल्यामुळे ज्युनियर वरती कसे अत्याचार चाललाय बघा यांचं. मला का गाड्या नुसते इकडून तिकडून नेह म्हणते ती, पण जाऊ दे बाबा, लय रिस्क घ्यायला नको. आपल्या आपण गाड्या चालवायच्या व्यवस्थित, नीट लावून टाकायच्या, टाकट खटाखट. टाटा बोलते भाऊ, टाटा बोलते. टाटा कुठल्या गाडीत बरं वाटतं ना आम्ही उन्हात, तुम्ही सावली. मोबाईल ठेवती. एंट्री झाली हिरो सारखी. भावानं आपल्या लोक असलेच काम नुसते गाड्या काढा सपासप रपारप. पण अंदाज लेणार खोळा आपला. ए बाबा 2 इंचावनं बी गाडी काढणार आपण. डोकं तो काय लागलं काय? गाडी नाही र, लय भूक लागली. बाबा काय सोडणार. बाबा आता पेटलाय. बाबा म्हणतो सगळ्या गाड्या लावल्याशिवाय जायचं नाही. पण बाबांना आपण ज्या भाकरीसाठी काम करतो ते भाकरी तरी टायमिंगला भेटली पाहिजे, नाहीतर काम करून काय उपयोग राहायचा नाही, असं राहुलचं म्हणणं आहे आणि माझं पण म्हणणं आहे. तर मित्रांनो, ज्यासाठी आपण काम करतोय भाकरीसाठी, ती भाकरी तरी टायमिंगला खावा, नाहीतर आणलेला डबा घरी न्यावा लागेल. म्हातारी लय खवाळती आमची. तर हे बघा राहुल्या पिकळून गेलाय पोर. हाय कर बघा यो बाबा आम्हाला जेवाय जाऊन द्याय नाही. आणि दुसरा डगलस कसा दिसतो, काळा बाबा. घरने येताना गोरा होता, आता काळा झाला. कुणाच्या पलीकडे बाबा पिसाळा येताना गोरा होता, आता काळा कुट्ट पडला. दाढीत वळका बी आहे नाही. बोलती कर बा गाडी काढ. मला काय वाटतं माहिती आता परत तिथं बघावं का सिक्युरिटी. ओ सिक्युरिटी मामा हाय करा. ह्याला म्हणायचं घर जाळून कोळशाचा व्यापार. घर जाळून कोळशाचा व्यापार करू नको रावले तू. आपलं घर बी जळावून कोळसा बी जळायचं तरी पैसे फिटायचं नाहीत गाड्यांचं. जायचं का नाही मग जेवाय जायचं का नाही? जांभळाला जायचं. स्टॉक लावल्यास जांभळाला जायचं भाई. तर मित्रांनो, आता आम्ही जाणार आहे जांभळा नाही. स्टॉक लावल्यानंतर जेवायचा ह्यांचा काय प्लॅन दिसत नाही. आणि हो बाबा स्टॉक काढा बाबा. घरने येताना गोरा होता, आता झाला काळा बाबा. फायनली आपल्या गाड्या सगळ्या लावून झालेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण गाड्या कशा पद्धतीने लावलेल्या आहेत. तर आपण बघूयात गाड्या. अशा प्रकारे आपण फायनली सगळ्या गाड्या लावून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता त्या तिकडे पंची लाईन, ह्या इकडे नेक्सॉन असणार आहेत, हे इथे अल्ट्रोज असणार आहेत. म्हणजे प्रत्येक गाडीचं सेक्शन वेगवेगळा करण्यात आलेलं आहे. एकदम टकाटक खटाखट काम अक्षय घाटे सरांच्या निदर्शनाखाली हे सगळं काम करण्यात आलेलं आहे. इकडे पण बघू शकता खाली सगळे तिकडे मोठे SUV आपलं हॅरियर असेल, सियारा असेल, नेक्सॉन या येते. तर अक्षय घाटे सरांच्या निदर्शनाखाली आणि आमच्या अख्ख्या टीमने मिळून सगळ्या गाड्या खटाखट टकाटक लावून घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब 100%च करायचं आहे. आणि आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक ID ला सुद्धा फॉलो करायचं आहे. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.